लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। सरोज आहिरे यांनी मारली बाजी, एकनाथ शिंदेंच्या करंजकर यांना थेट घरातच दिले आवाहन। भगूर नगरपालिकेवर गेली 20 वर्ष शिवसेनेचे विजय करंजकर यांची सत्ता असल्याने पहिल्यांदाच त्यांना राजकीय आवाहन मिळालं आहे। भगूर नगरपालिकेवर माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विजय करंजकर यांची 20 वर्ष सत्ता आहे। या सत्तेला आजवर विरोधक मोठे आवाहन देऊ शकले नव्हते, मात्र ही स्थिती आता राहिली नाही अशी स्थिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज आहिरे यांनी ही किमया करून दाखवली आहे। त्यांनी थेट भगूर शहरातच विजय करंजकर यांना मोठं आवाहन दिले। या आवाहनामुळे विजय करंजकर यांचे राजकीय वर्चस्वच अडचणीत येते की काय अशी स्थिती आहे। त्याला निमित्त घडले आहे ते भगूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन। नुकतेच हे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले। भगूर नगरपालिकेसाठी 23 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे। या योजनेचे श्रेय घेण्यावरून करंजकर आणि आमदार आहिरे यांच्यात शाब्दिक बाण सुटले। आमदार आहिरे यांनी थेट उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून करंजकर यांच्यावर मात केली। ही योजना मंजूर करण्यासाठी आमदार आहिरे यांनी नियमितपणे राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला, नगरविकास विभागाकडे पाठपुरावा देखील केला, विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला। हा सर्व पत्रव्यवहार आमदार आहिरे यांच्याकडे आहे, मात्र नगरविकास खाते सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने विजय करंजकर यांना हे श्रेय हवं होतं। श्रेय घेण्यासाठी पुरेसा आधार त्यांच्याकडे नसल्याने आमदार आहिरे यांनी थेट भगूर शहरातच श्री करंजकर यांना आवाहन दिलं। त्यामुळे शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे। हा सकारात्मक मुद्दा बाजूला पडला। चर्चा झाली ती करंजकर यांच्या आरोपांची, मात्र या प्रकरणात उपमुख्यमंत्री पवार यांनीही आमदार आहिरे यांना पाठबळ दिल्याने करंजकर यांची राजकीय कोंडी करण्यात आमदार आहिरे यशस्वी झाल्या असं चित्र आहे। श्री करंजकर यांनी शिवसेना ठाकरे पक्षाने लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला होता। त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवार सरोज आहिरे या होत्या, मात्र त्यांच्या विरोधात शिंदे पक्षाच्या आहिरराव या बंडखोर उमेदवाराला ताकद दिली। मात्र खुद्द भगूर शहरातच लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये करंजकर यांनी पाठिंबा दिलेल्यांना मतदारांनी नाकारले। लोकसभेला खासदार राजाभाऊ वाजे यांना तर विधानसभेला आमदार सरोज आहिरे यांना भगूर शहरात सर्वाधिक मतदान झाल्याने करंजकर यांना आमदार आहिरे यांनी धक्का दिला। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।